थोडक्यात मनोगत व्यक्त करतो, कारण जो कार्यक्रम आहे तो शेतकरी सन्मानाचा आहे. त्यांची प्रतिष्ठा जपणं हे वक्त्यांचं काम आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. म्हणून आज थोडं अल्प बोलेन. आपल्या मंचावरील सर्व मान्यवरांना रामराम करतो. समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना रामराम करतो. नामोल्लेख करत नाही, त्यामध्ये खूप वेळ जातो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्वदेश नावाचा सिनेमा पाहिला असेल, शाहरुख खानचा. तर स्वदेश ही एक गोष्ट आहे केरळमधल्या एका इलेक्ट्रिकल इंजिनियरची, रवी कुच्चीमंचू असं त्याचं नाव. आणि परदेशात एका खेड्यातनं तो गेला आणि त्यानंतर त्यांनी गावी येऊन पाहिलं तर गावातच वीज नाही. तो म्हणला मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय, म्हणून त्याने प्रयत्नपूर्वक गावात वीज आणली अशी ती गोष्ट. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गुणीजन इतके आहेत, पण आपल्याला नेमकं त्याचं भान नसतं. आपण सर्वजण रील हिरोमध्ये अडकलेले लोक आहोत, रियल हिरोमध्ये नाही. तर आपल्या म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर इथला एक तरुण परदेशातही गेला, वडिलांच्या आग्रहाखातर परदेशातून देशातही आला आणि 4 एकरापासून 55 एकरपर्यंत त्याने हे आनंद भवन उभारलं आणि बरोबरच्या सर्व शेतकरी बांधवांना तो मूलमंत्र देऊन त्यांनाही आनंदित करण्याचा यथोचित प्रयत्न सातत्याने तो करतो आहे. आणि आज त्याचं वय 75 फक्त आहे. अवघे 500 वयमान आपण दोन्ही अर्थाने वापरू शकतो. त्यातल्या सकारात्मक अर्थाने आपण वापरूया की 75मध्ये सुद्धा पूर्ण चांदा ते बांधा शेतकरी आटोक्यात आणून त्यांना आनंदी करण्याचा हा जो हृदय प्रयत्न आहे, त्याचा साक्षीदार होण्याचा योग पहिल्यांदाच मला आला. याबद्दल मी स्वतःला खूप सुदैवी मानतो. कारण गेल्या 10 वर्षात आदरणीय नाना पाटेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून साधारण 1,500 वॉटर बॉडीज केल्या, म्हणजे साधारण 12 TMC इतकं पाण्याचं काम महाराष्ट्रामध्ये, आणि आता ते सर्वदूर पसरलं आहे. 6 राज्यांमध्ये आपलं काम चालू आहे. आणि अशा वेळी शेतकरी बांधवांना आनंदित करण्यासाठी काय काय करता येईल ही मानसिक आणि इमोशनल एक गोष्ट, भावनिक गोष्ट आमच्यासाठी असताना त्यातली ज्ञानी माणसं आम्हाला सापडणं हे आमचं खरं तर भागध्येय असं म्हणता येईल. आणि आज आम्हाला शेखर दादांच्या माध्यमातून एक असाच ज्ञानी सापडला. आता ते चिपळूणकरांना जरी ज्ञानेश्वर म्हणलेले असले तरी त्यांना उपाधी कोण देणार हा प्रश्न मी सोडवतो. मीही माझ्या वतीनं त्यांना ज्ञानेश्वर ही उपाधी देतो. कारण आपल्या ज्ञानाचा उपयोग पहा, आपल्या मराठी भाषेमध्ये बऱ्याच शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहेत, पण मगाशी दादांनी त्यांच्या मनोगतामध्ये आनंदाचा उल्लेख खूप वेळा केला. तर आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय असं मी तुम्हाला विचारलं तर सांगा बरं, कोणाला येईल? आनंदाच्या विरुद्ध काय आहे? कोणी सांगेल? हा सांग. काय? मग सुखाच्या विरुद्ध काय? सुखाच्या विरुद्ध दुःख. हा, आनंदाच्या विरुद्ध मग तो गुणाकार झाला, तो काही विरुद्धार्थी नाही झाला ना. विरुद्धार्थी शब्द नाही. तर आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही हे ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी हे जग सुंदर करून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्व मातब्बरांना आपण ज्ञानी म्हणून ओळखतो आणि त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. दुसरं, अलीकडच्या काळामध्ये आम्हा नटनट्यांचा वापर हा जास्तीत जास्त जाहिरात करण्यासाठी केला जातो. तर शेतकरी बांधवांना 2-3 फार महत्वाचे सल्ले आहेत. खूप गोड चेहरा दिसला, खूप आकर्षक चेहरा दिसला तरी ते प्रॉडक्ट घेण्याचं प्रयोजनच आहे असली काही भानगड नाहीये. हे आपल्याला दादांनी SRTच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. आता मल्टीनॅशनल कंपन्यांची साधी युक्ती अशी आहे की आता इथे भगिनी वर्ग बराच आहे ग्रामीण भागातला, तर मला सांगा ती क्रीम तोंडाला चोपडून किती जणी गोऱ्या झाल्या? हात वर करा.
मी क्रीम लावून गोरी झाले, कोण आहे? पण त्या कंपनीच्या लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये आपण हे पसरवू. मग त्यांनी काय केलं, त्या ग्रामीण महिलांना परवडत नाही म्हणून त्यांनी ती ट्यूब 10 ग्रॅमची 5 रुपयाला विकायला सुरुवात केली. मग 5 रुपयात तर परवडते. बाई दररोज नित्य नेमाने आंघोळ झाली, संध्याकाळचं हातपाय धुवून झालं की चेहऱ्याला ते लावणारच क्रीम. आता 10 ग्रॅम क्रीमची किंमत 5 रुपये असेल तर 1000 ग्रॅमच्या क्रीमची किंमत किती झाली? म्हणजे एक मल्टीनॅशनल कंपनी आपल्याला किती फसवते. ते शेतकरी उगाच म्हणाले मी ह्याला फसव त्याला फसव असं लोन घेत होतो. ती तुमची फसवणूक नव्हती, तुमच्या गरजेपोटी तुम्ही केलेला उद्योग होता, तुमच्या जगण्यासाठी केलेला उद्योग होता. मल्टीनॅशनल कंपनीला जगण्यासाठी हा उद्योग कशाला करायला लागतो? बरं, गुटखा खाणाऱ्या जाहिराती, गुटख्यांच्या जाहिराती करणारे किती नट गुटखा खात असतील सांगा बघू? एकही नाही. बरं, त्यांची फिगर आणि गुटखा खाणाऱ्याची फिगर असं जरी शेजारी शेजारी उभं केलं, खाणे न खाणे आणि परिणाम असं जर उभं केलं शेजारी, तरी लोकांना कळेल. दारूची जाहिरात करणारे किती नट दारू पितात, किती नट्या दारू पितात, पण समाज मात्र त्याच्या मागे धावतो. पण तेच SRTला दादा जर घसा फोडून सांगतायत की ही पद्धत अवलंबा, तर किती जण माग लागतात. म्हणून शेतकरी बांधवांनी विचार करण्याची गोष्ट आहे. जसं परशुराम दादांनी सांगितलं की जेव्हा शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येतो, घरामध्ये आनंद येतो, त्यामुळे त्याच्या विचारांमध्ये परिणाम होतो आणि विचार सकारात्मक होतात, सात्विक होतात. विचाराचं मूळ कुठे आहे तर ते आचारामध्ये आहे. आणि हा आचार कुठून येतो तर आपल्या कष्टामधून येतो. म्हणून शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं, जल, जमीन आणि जंगल हे आपलं आहे तर राखून ठेवा. ते ह्या पुढे आपल्याला सगळ्यांना, कारण आपण सगळेजण बॅक टू स्क्वेअर वन येत चाललो आहोत. आता ही SRT पद्धत मी मगाशी समजून घेत होतो, तर त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आदम ज्या काळात शेती करत असेल किंवा पहिला शेतीचा शोध ज्यांनी लावला असेल, ज्यांनी केली असेल, त्याच पद्धतीची ही शेती आहे. त्यात वेगळं काही नाहीये. फक्त आपण खूप फिरून आलो. ते कशामुळे तर आपल्या सगळ्यांना चंगळवादाची सवय लागली म्हणून आपण फिरून आलो. मला सांगा, विज्ञानाने खूप शोध लावले, पण आपली संस्कृती मोठी, आपली परंपरा मोठी कशामुळे? तर जो काही शोध आहे किंवा जी काही महत्वाची गोष्ट आहे ती योग्य हातातच पोहोचली पाहिजे असा कटाक्ष या संस्कृतीचा, परंपरेचा आहे. म्हणून ही जगातली श्रेष्ठ संस्कृती आहे. म्हणजे एक गुरु, उदाहरणार्थ सांदीपनी ऋषी, मग त्यांच्या आश्रमामध्ये एक कृष्ण नावाचा राजाचाही मुलगा येतो आणि एक सुदामा नावाचा गरीब मुलगा शिकतो. एकत्रित ती काय 50-100 मुलं शिकत असतील. ते एखाद दिवशी गुरुजी एखादा कोडवर्ड वापरायचे आणि त्यातल्या हुशार विद्यार्थ्याला कळायचं आणि मग त्यांच्यातनं, त्या कोडवर्डमधनं त्यांची एक लँग्वेज वर्गातच तयार व्हायची आणि एक दिवशी भर वर्गातच ती मौखिक परंपरेतनं आपल्याकडचं सकल ज्ञान त्या विद्यार्थ्यापर्यंत द्यायचं आणि त्याने तितका तयार विद्यार्थी मिळेपर्यंत ते कुणालाही द्यायचं नाही. विज्ञानाची गल्लत कुठे झाली आहे? जो शोध लागलाय तो कुणाच्या हातात जावा यावर विज्ञानाचं नियंत्रण नाही, हा प्रमुख दोष आहे. आता गाडीचा शोध लावला, परशुराम दादा म्हणाले तसं, पहिले चालत, मग बैलगाडी, मग मोटरसायकल, सायकल, मोटरसायकल, विमानापर्यंत गेले. गाड्या झाल्या, पण निसर्ग ही आपल्याला आनंद देणारी गोष्ट आहे. आपण निसर्गाला काय देतोय त्याच्या बदल्यात, याचा विचार करणं गरजेचं आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर झालं काय? पोल्युशन वाढलं गाडी बरोबर, रस्त्यावरचे अपघात वाढले. रस्ते वाढवण्याच्या नादात झाडं आपण माणूसपणे कत्तल करून टाकली. हा निसर्गाचा जो नुकसान आहे ते भरून कोण काढणार? आता एखादा कारखाना असतो, कारखान्याचं रिन्यू करायचं असलं तर त्याचा एक घसारा काढून कंपनी मालक, कारखाना मालक करत असतो. निसर्गाचा घसारा कोण भरून काढणार? तर तो काढणारा फक्त शेतकरी आहे. आणि तो शेतकरी जर आनंदात नसेल तर निसर्गही आनंदात नाही, शेतकरी आनंदात नाही.
म्हणून SRTचा आज मला कौतुक आणि अभिमान यासाठी आहे की यातून एक आनंद लहर निर्माण होत चाललेली आहे आणि SRT शिवाय पर्याय नाही असं ठामपणे सांगणारी ती MSc झालेली मुलगी एक तरुणी म्हणते की तरुणांना या शेती व्यवसायात यायचंय ते SRT शिवाय पर्याय नाही. आणि मला ही फार आनंदाची गोष्ट वाटली. काल पहिल्यांदा मी दादांना भेटलो आणि खूप जुना ऋणानुबंध असल्यासारखे आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. यानंतर मी त्यांना त्रास देईनच, कारण ही एक भावनिक हे मला असं वाटतं की त्यांना काय गरज आहे हे सगळं करण्याची. आज 55 एकरमध्ये डेव्हलप आहे, त्यामध्ये खूप चांगलं पर्यटन होत आहे, त्यामध्ये खूप चांगली इकॉनॉमी आहे, त्यामध्ये एक आनंददायी राहणारा वर्ग आहे. पण सर्व देशातल्या शेतकऱ्यांसाठी, जगातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूया असं 75व्या वर्षी वाटणं हीच ती माणुसकीची खूण आहे. इतर दुसरी कुठली खूण नसते. एखादा माणूस आनंदात राहिला असता, पण त्यांना असं वाटतंय आणि आजही ते धडपडतायत तेवढ्यासाठी. बरं, ते एकटे धडपडतायत का? नाही. आज अनुराधाताई सुद्धा तितक्याच तत्परतेनं त्यांच्या कार्यामध्ये सहभागी आहे. मी केतकीला बघतोय, ती कुठेच मला दिसत नाही. ती फक्त मगाशी त्या काउंटरवर दिसली, मध्ये एकदा थोडा वेळ इथे दिसली. ती सतत कामामध्ये व्यस्त आहे. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आज कस्तुरी आणि चंदन या कार्यक्रमाला नाहीयेत, पण त्यांचं सुद्धा काम आपल्याला नाकारता येणार नाहीच आहे. आज चंदन आहे, चंदनने हाय हॅलो मग झाला नाही माझा, पण आज मला आनंद आहे. अजून मी उल्लेख करतो संध्याताईचा, तो मला फार महत्वाचा वाटतो. त्याचं कारण असं की शेखर दादांच्या या भगिनी आहेत आणि त्यांचं काम मला इतकं मोलाचं वाटतं की महिला सक्षमीकरण हा खरं तर या देशाचा मूळ असलेला गाभा आहे. हा देश सशक्त कधी होईल? महिला सशक्तीकरण होईल त्यावेळी होईल. कारण आपल्या देशाचं नाव पुल्लिंगी आहे, भारत असं आपण म्हणतो, पण आपण भारत म्हणत नाही, आपण भारत माता म्हणतो. स्त्री शक्तीची जाणीव असणारे आपण लोक आहोत. भारत की जय असं आपली घोषणा नाहीये, भारत माता की जय अशी आपली घोषणा आहे. तर त्या मातांना सबलीकरण करण्याचं काम 2,500-3 हजार महिलांना इथल्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करून स्वावलंबी केलेलं आहे. मला वाटतं हे डोंगरा एवढं काम आहे, पण त्याचा उल्लेख करणं ही मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी येऊन मला कमालीचा आनंद झाला. हे सगळं मला पाहता येत आहे. शेतकऱ्यांचे इतके चांगले बोल ऐकता येत आहेत आणि मुळात प्रशासन इथे आहे, प्रशासन प्रतिनिधी आहेत. आज मांढरे साहेबांना शेतकऱ्यांच्या समस्या एकाच समस्येमधनं कळल्या असतील की 16 लाख रुपये जमवताना त्या किती टोप्या घालायला लागतात. पण माझा एक साधा प्रश्न असा आहे की हजारो कोटींचा गंडा घालून या देशाला जाणारे जे उद्योगपती आहेत त्यांचं काय? आणि इथे 16 लाखाला माणूस जगू की मरू असं म्हणतोय, पण त्या कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्याला मरावं असं वाटत नाही, तो गळफास लावत नाही, पण ह्यांना रडू आलं. जेव्हा 16 लाख झालं तेव्हा आपण गळ्यात काहीतरी अडकवावं असं वाटलं. त्यांचं माणूस असण्याची, ती जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण त्या उद्योगपतीला ते नाही आहे. आपण त्यांची कर्ज इतक्या सहज सुलभतेनं का माफ करतो? आपण किती जणांचं चुकीच्या मार्गाने पैसे कमवताना आपण किती घरांना आग लावतोय हे आपल्या लक्षात कसं येत नाही, हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे एखाद्याने 5 कोटी रुपये खाल्ले म्हणजे एकाच वेळी किती घरं पेटवली असा जर विचार केला तर. परवाच त्या इंद्रायणी नदीच्या पात्रातली बंगले पाडले तर ते सगळे ज्यांनी घेतले होते ते रडत होते लोक, कारण त्यांना एका माणसाने फसवलं आणि हे अधिकृत आहे असं सांगितलं. इतक्या सहज सुलभतेने त्यांनी, समजा जर 36.5 असं जर आपण धरलं तर तेवढ्या कोटी रुपये लोकांनी तिथे मेहनतीचे घातले असतील. तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना गहीवरून येणं, माणूस असणं, संवेदना असणं हे अशा विचार प्रक्रियेतूनच येणार आहेत. आणि आपल्या सगळ्यांचं शेवट सोपा आहे, सगळ्यांना माहिती आहे. एक दिवस ते गेले, या व्यतिरिक्त काही नाहीये. 25,000 कोटींचा मालकही जातोच. बरं, तो जाताना सुद्धा त्याच्या अंगावरच सगळे दागिने काढून घेण्याची खबरदारी नातेवाईक घेतात, हे लक्षात घ्या बरं. 25,000 कोटीवाला 50 तोळे अंगावर घालून त्याला पेटवलंय असं मी कधीही पाहिलेलं नाही. सगळं काढून घेतलेलं असतं. एक पांढरा कपडा असतो, तो त्याच किमतीचा असतो, जो सामान्य माणसाला वापरला जातो. मग हा आपल्या सगळ्यांचा शेवट असताना आपण त्यावर का गंभीर होत नाही, आपण संवेदनशील का राहत नाही, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि या विचार मंथनाच्या प्रक्रियेतून आता
हे जे काम आहे SRTचं, ज्या पद्धतीनं सर्व मंडळी गावोगावी पोहोचवत आहेत, मला त्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. त्यांनी ही काय म्हणू, ज्योत से ज्योत लगाते चलो ही प्रक्रिया त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढं बाणवलेली आहे आणि ती सातत्याने पुढं जावं अशा मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. एक तामिळनाडू मधलं एक वेदराणा नावाचा जिल्हा आहे आणि तिथे एक नालू वेदपती नावाचं छोटंसं गाव आहे. ते एक दिवस गावकऱ्यांनी ठरवलं आपल्या गावचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं पाहिजे. कुणा एका माणसाचं नाही, गावाचं गेलं पाहिजे. मग काय करायचं, त्यांनी 80,000 सुरूची झाडं एका दिवसात लावली. 80,000 सुरूची झाडं. आणि 2004ला जेव्हा सुनामीचा महाप्रलय झाला त्यावेळी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेलं ते एकमेव गाव आहे. त्या 80,000 सुरूच्या झाडांनी त्या महाकाही लाटा थोपवल्या आणि त्या गावाला वाचवलं. निसर्ग आपल्याला कायम आनंदच देतो, त्याच्याकडे दुसरा वेगळा शब्द नाहीये. तर निसर्गाला आनंद देण्यासाठी आपण सगळे काय करतो हा विचाराचा भाग आहे. त्यामुळे ही शेती करताना निसर्गही आनंदित होईल याची काळजी सर्वांनी घ्यावी. दुसरं, SRTच्या माध्यमातून शेतकरी आनंदित होतो ही आनंदाची बाब आहे, पण त्याच्या पुढे 2 फक्त कल्पना सुचवतो. एक म्हणजे आर्थिक नियोजन शेतकऱ्याला आलं पाहिजे, त्याची बचतीचं त्याची गोष्ट त्याला कळली पाहिजे. कारण एकदा पैसे आले इकडनं की लगेच 2 अँड्रॉइड घेतले, लगेच पलीकडं बाईक घेतली, असं करण्याच्या ऐवजी त्यातली निम्मी रक्कम ही आपल्याला आलीच नाही असं म्हणून जर बचतीत गुंतवली तर पुढे ती कामाला येणार आहे याचा प्रत्येक शेतकऱ्याने भान ठेवणं गरजेचं आहे. त्याचा एक वेगळा अभ्यास तुम्ही या SRT बरोबरच तोही करायला पाहिजे. दुसरं, आपल्याकडचे जे सणवार आणि लग्न समारंभ आहे ते एक गाव शेतकऱ्यांच्या ग्रुपनी एकत्र यायचं आणि एकच तिथी करायची. आपल्या समजा 5 जणांच्या घरात लग्न आहेत ना, 5 जणांचे एकाच मांडवात लावून टाकायचं, तो खर्च वाचवायचा. अशा काही तुम्हाला साध्या साध्या गोष्टी करता येतील ज्यातून आर्थिक नियोजनाचं गणितही बांधता येईल. कारण मला काल दादांचं एक म्हणणं फार पटलं की शेतकरी बांधवाला सगळ्या मेहनतीबरोबर काय अपेक्षित आहे तर प्रतिष्ठा अपेक्षित आहे. ती प्रतिष्ठा कधी येते, अलीकडच्या काळात जो श्रीमंत आहे त्याला प्रतिष्ठा आहे असं आपण सर्रासपणे पाहतो. म्हणजे इथे एखादी मर्सिडीज आली तर 2 गाड्या बाजूला होतील आणि तो कोणी का असे ना त्याला आधी मर्सिडीज लावू देतील. तर शेतकरी बांधवाकडे ज्या दिवशी चतुराईनं तो पैसा येईल, बचतीचा पैसा येईल. आणि लक्षात ठेवा की जगामध्ये आपला देश समजा ज्या सरकारी पद्धतीचं व्याज जितकं मिळतं तेवढंच व्याज खरं असतं. बाकीच्या ज्या फसवणाऱ्या आहेत, जास्तीचं व्याज देतो, जास्तीचं हे देतो, असं करून आपल्या लोभाला जागृत करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापासून एक लांब राहा आणि बचतीचं महत्त्व जाणून घ्या. आपल्याबरोबर तुम्ही जर आता हे काय इन्व्हेस्टमेंट कमी केलेली आहे SRTनी सगळ्यांची, त्यांचं अवलंबून राहणं कमी केलेलं आहे. तसंच सगळ्यांनी जर ग्रुपमध्ये एकत्र येऊन एक लाकूड सहजतेने तुटतं पण लाकडाची मुळी तुटत नाही असं जर गृहीत धरून काही शेतकऱ्यांचे ग्रुप जर एकत्र आले तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी अत्यल्प दरात मिळू शकतील असं मला वाटतं. आता जे यंत्र दादा दाखवतील तुम्हा सर्वांना त्याची किंमत समजा 6 लाख रुपये असेल आणि 20 शेतकऱ्यांच्या ग्रुपने मिळून समजा ते यंत्र घेतलं तर ते 20 जणांमध्ये तो खर्च 6 लाखाचा डिवाइड झाला तर प्रत्येकावर येणारा भार कमी असेल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन सामूहिकपणे शेती करण्याची, आपल्या गरजा कमी करण्याची गरज आहे हे सगळ्यात लक्षात घ्या. आणि आपल्याला कशाची गरज आहे, कोविडच्या 2 वर्षाने आपल्याला शिकवलं माणसाच्या गरजा किती कमी आहेत. ते आपण घरात बसून होतो, 2 वेळचं खायचो, 2च कपडे घालायचो, आज एक आणि उद्या एक, या व्यतिरिक्त आपल्याला काही लागत नाही. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळी गरजा कमी केल्या तर आपण जास्त सधन संपन्न होऊ असं मला वाटतं. मला वाटतं बोलण्यासारखं खूप आहे पण बोलणारी मंडळी पण आहेत, शेतकरी सन्मान पण आहे. म्हणून मी माझं हे बोलणं आटोपतं घेतो. पुन्हा कधीतरी मला दादांनी बोलवलं आणि एकटाच बोल असं म्हणलं तर त्यावेळी मी पट्टा जरा जास्त ठेवेन. पण आज मला इथं आमंत्रित केलं आणि ह्या आनंदोत्सवाचा एक भाग होता आलं, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. नाम फाउंडेशन आणि आपल्या SRTचं काय करता येईल याच्यावर आपण दादा विचार करू आणि त्यानुसार आपण पुढे मार्गक्रमणा करू असं एक मला मनापासून वाटतंय. आणि सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा.
आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. जय जवान, जय किसान.